गेल्या 3 दिवसापासून म्हणजे 13, 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 या 3 दिवसाच्या कालावधीमधील ग्रामीण कृषी आणि सहकार या 3 विषयाचं संमेलन प्रथमच आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आयोजित केलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन हे माननीय नामदार आणि मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमामध्ये विविध विषयावर जवळजवळ 12 सत्र होती. ती अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली आणि आज हा समारोपाचा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत. मला खात्री आहे की ज्या उद्देशानं हे साहित्य संमेलन आम्ही भरवलं त्या उद्देशांची पूर्ती झालेली आहे आणि या कार्यक्रमामधून या सत्रामधून जे विचारमंथन झालेलं आहे, या विचारमंथनातून शेतकऱ्यांच्यासाठी त्याचप्रमाणे सहकारासाठी आणि शेतीसाठी ज्या ज्या गोष्टी सरकारला करण्यासारख्या आहेत त्यासाठी आपण उपाययोजना त्या सरकारला कळवणार आहोत आणि त्याचे ठरावही आपण पाठवणार आहोत. आजच्या संमेलनामध्ये काही ठराव झाले त्याविषयी आम्हाला माहिती. आजच्या संमेलनामध्ये जे ठराव झाले ते आमचे जे संयोजना अध्यक्ष आहेत प्रकाशराव देशपांडे यांनी मांडलेले आहेत ते तुम्हाला सांगते. देशपांडे साहेब, आजच्या संमेलनामध्ये कोणते ठराव मांडण्यात आले? आपण हे संमेलन कोकणात घेतलं आणि कोकणात घेतल्यामुळे आपण ठरवलं होतं की कोकणाबद्दलच जे काही ठराव असतील ते आपण शासनाकडे द्यायचं. कुठलाही अन्य ठराव द्यायचा नाही आणि त्यामुळे आपण पहिला ठराव दिला. कारण ही आपली भूमी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची आहे. इथे संभाजी महाराजांना कसब्यात पकडलं गेलं, तिथं स्मारक व्हावं अशी अनेक वर्ष अनेक जणांची आपली इच्छा आहे. मध्यंतरी एक पक्क स्मारक झालंही होतं पण ते तसंच राहिलं. आता तरी शासनानं करावं म्हणून मध्यंतरी आमदार शेखरजी निकमांनी अजितदादांना एक पत्र दिलं होतं की 300 कोटी रुपये तुम्ही त्यासाठी द्या आणि त्यांनी त्याला मान्यता दिली. अजितदादा होय म्हणाले होते पण तो आता विधिमंडळात ठराव करून शासनानं हे स्मारक 300 कोटी रुपये देऊन लवकरात लवकर पूर्ण करावं. उभ्या महाराष्ट्राला हे स्मारक स्फूर्तिदायक ठरणार आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य, संपूर्ण आयुष्य हे जुनजहाल असं आहे. तर ते जुनजहाल आयुष्य पुढच्या पिढीला कळायचं असेल तर तसंच स्मारक इथे व्हावं यासाठी आपण हा ठराव दिलेला आहे. अजून एक आपण ठराव केला मराठी अजून शाळेत. एक ठराव दिला आहे. कारण आहे की आपण कोकणात राहतो. कोकण ही भूमी अपरांत भूमी आहे. इथे नदी नाले आहेत, इथे भरे आहेत, पावसात खूप पाऊस पडतो, खेड्यापाड्यात शाळा आहेत. पण शाळेतला मुलगा पर्यात पाणी आल्यानंतर शाळेत येईल कसा किंवा डोंगर दरी उतरून येईल कसा? संच मान्यता वगैरे घाटावर किंवा सखल प्रदेशात ठीक आहे पण तिथे तो निकष लावणं शक्य नाही आहे. कारण नाहीतर मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल आणि खेड्यापाड्यातल्या मुलांना जर शालेय शिक्षण मिळालं नाही तर त्यांचं भविष्य अंधकार मागतं. आणि म्हणून आपण असा ठराव मांडला आहे की शासनानं कोकण भूमीसाठी वेगळा निकष लावावा आणि संच मान्यता रद्द करून या शाळांना इंग्रजी योगदान द्यावं.